नमस्कार. मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी महाराष्ट्र मंथन एवढाच शब्द प्रयोग केला. मी सत्तासंवाद म्हणालो नाही किंवा आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा हेही म्हणाले नाही. त्याचं कारण असं आहे की आपण आत्ता जी मालिका उपमालिका करत आहोत त्याचा हा भाग नाही आहे. आज मी मुद्दाम ज्याला आपण इमर्जन्सी वगैरे म्हणतो अशा पद्धतीने इथे आलेलो आहे आपल्याशी संवाद करायला. आणि त्याचं कारण अर्थात हे आपल्या एकूण मालिकेशी निगडीत आहेच, तो वेगळा मुद्दा आहे, म्हणजे त्याचे संदर्भ आपल्याला घ्यावे लागणार आहेत. पण मुद्दा असा आहे की आज मी तिला जगात जे काही चाललेलं आहे की तसा ज्याचा संबंध आपल्या नेहमीच्या मालिकेतल्या विवेचनाशी पोचतो, पण त्याला लक्ष करून आपल्याला काहीतरी म्हणण्याची मला गरज वाटली. आणि काय चाललेलं आहे आपल्याला सांगायला नको. गेल्या एक 10-15 दिवसामधल्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर अमेरिकेने म्हणजे अर्थात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला नावाच्या एका तेलसंपन्न राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांच्या वरती धाड घातली म्हणा सरळ सरळ, आणि त्यांनाच उचलून अमेरिकेमध्ये आणलं. त्यांच्यावरती काही आरोप केलेत, खटले बिटले सुरू करतायत म्हणतायत, आणि त्या अर्थानं व्हेनेझुएलाचा ताबा घेतला. आता त्याच्याबद्दल बरेच काही बोललं जातं. त्याचं कारण काय, तिथे तेलाचे साठे आहेत अमुक तमुक, त्यांनी कोणाला तेल देऊ नये इत्यादी इत्यादी, हा एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा त्यातला सटल असा आहे बघा की शेवटी ते कोण मादुरा नावाचे सद्ग्रस्त आहेत जे अध्यक्ष होते याचे व्हेनेझुएलाचे, ज्यांचं म्हणणं यांना मान्य नव्हतं एकूण त्यांचं करणं वगैरे, हे सगळं गृहीत धरलं आपण. युद्ध असेल काय काय असेल, पण शेवटी जागतिक पातळीवरती कुठल्याही एका राष्ट्राच्या प्रमुखाला अशा पद्धतीने वागवलं जाणं, हे मी प्रोटोकॉल वाईज म्हणत नाही, परंतु हे वागणं बरं नव्हतं असं कुणीही म्हणू शकेल. आणि त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो फार पूर्वीच्या काळामधलं, की अलेक्झांडर सिकंदर म्हणतो आपण त्याला, तो बादशाह जगज्जेता व्हावं या हेतूने इथपर्यंत आला, भारतापर्यंत आला. भारताच्या पंजाब प्रांतामध्ये एक राजा होता आंभी नावाचा, आणि दुसरा एक पुरू नावाचा राजा होता. तर अशी कथा सांगितली जाते की एका राजाने त्याला बोलवलं, म्हणजे मला वाटतं आंभीनीच बोलवलं, निमंत्रण दिलं, आणखी मदत केली, आणि त्यामुळे पुरूचा त्यानं पराभव केला. पौरस म्हणतो आपण त्याला, पुरू म्हणजे. आता तेव्हा ते समोरासमोर आले अलेक्झांडर आणि तो पौरस. त्यावेळेला अलेक्झांडरने त्या पराभूत राजाला विचारलं की मी तुला कसं वागू, अशी तुझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. तेव्हा तो बाणेदारपणाने म्हणाला, माझा पराभव झाला हे मान्य आहे, पण मी राजा आहे आणि मला राजासारखं वागवलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं उदाहरण ठरेल की एका राष्ट्राध्यक्षाला, भले तो यांच्या दृष्टिकोनातून अपराधी असेल वगैरे वगैरे, आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो माहिती का, की अजूनही आपल्या जगामध्ये कुणी काही म्हणालं, लोकशाही असेल वगैरे वगैरे, तरी एक राजा नावाच्या एका अध्यक्ष प्रमुख नावाच्या एका राष्ट्रप्रमुखाच्या बाबत निदान त्या देशाच्या लोकांच्या मनामध्ये तरी एक बरी भावना असते, आणि ती इतर देशांमध्ये सुद्धा पाहिजे. का पाहिजे? राज्याचा शकट नीट चालण्यासाठी प्रजेला आपल्या प्रमुखाबद्दल किमान आदर, किमान आस्था असावी लागते. हे मी दुष्ट राजे त्यांच्या विरुद्धचा पवित्रात बंडबिंड हे गृहीत धरून बोलतो, लक्षात घ्या. मुद्दा एका विशिष्ट राजाचा किंवा विशिष्ट प्रमुखाचा नाही, तर एकूण राज्य व्यवहाराचा मुद्दा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून ते काही त्यांनी त्या पद्धतीने करायला नको होतं असं मी म्हणेन. आणि काही लोक कदाचित म्हणत असतील, पण माझा मुख्य मुद्दा तो नाही. माझा मुद्दा आणखीन पुढचा आहे. तर त्यांना जे काही पाहिजे ते या पद्धतीने मिळू शकतो आपण, हे त्यांना दाखवून दिलं. आपल्याकडे एक ताकद आहे, त्या ताकदीच्या जोरावरती. त्याच्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये इराणमध्ये एक प्रकारे अंतर्गत मंडळी, त्याला अपरायझिंग म्हणा, रिव्होल्ट म्हणा, क्रांती म्हणा, काही म्हणा, विद्रोह म्हणा, ती सुरू झाली, आणि ते प्रजेनेच केली. आणि कोणाच्या विरोधामध्ये केली तर त्यांचा गेले कित्येक वर्ष, म्हणजे मला वाटतं 80च्या पासून जो कुणी प्रमुख होता तो खमेनी, तो धर्मगुरू पण होता, आणि ते संपूर्ण राज्य मग धार्मिक पद्धतीनं त्यानं चालवायचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदर ते शाह पल्लवी वगैरे जे कोणी असतील ते आधुनिक पद्धतीने राज्य चालवणारे होते.
अमेरिकेच्या तंत्राने चालवणारे होते असं म्हटलं जातं. तर त्यांना देशाच्या बाहेर जावं लागलं वगैरे. हे आपण सगळं जाणतो. परंतु कारणं काही का असेनात, आर्थिक कारण नाही. लोक म्हणतात की खूप महागाई वगैरे वाढली, त्या चलनाचा दर खाली गेला. लोकांच्या मध्ये असंतुष्टता निर्माण झाली, असंतोष निर्माण झाला आणि त्यांनीच त्या सत्तेच्या विरुद्ध बंड केलेलं आहे. काही लोक असंही म्हणतात की ते काही प्रमाणात इस्लामच्या विरुद्धही बंड आहे, कारण इस्लाममध्ये जे जाचक निर्बंध आहेत, विशेषतः स्त्रियांच्यावरती, ते तिथल्या लोकांना आता मान्य नाही आहेत असंही म्हटलं जातं. आणि या सगळ्या व्यवहारामध्ये विशेषतः इंटरनेट नावाच्या गोष्टीचा, म्हणजे आणखीन थोडं पुढे जाऊन म्हणतं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थात उपयोग तिथल्या लोकांना झाला. आणि मग त्यांनी काही प्रमाणात त्या पहिली वेळच बोलवावं असं म्हणतायत, त्याला परत राज्य द्यावं असं म्हणतायत. आणि दुसरा मुद्दा असा की प्राचीन परंपरा जी आहे इराणची, म्हणजे इस्लाम येण्याच्या पूर्वीची सुद्धा, त्याचे सगळे अवशेष काही नष्ट झाले होते अशातला भाग नाही. परंतु हा कट्टरवादी असल्यामुळे त्याने तसे प्रयत्न केले. विशेषतः इराणचा तो ध्वज जो पूर्वीचा होता, सूर्य आणि सिंह असलेला, ती इराणची परंपरा आहे त्यांच्या मायथॉलॉजीमध्ये, की जी तुम्हाला झरतुष्ट्राच्या त्या झेंदावेस्तामध्ये वगैरे पाहायला मिळेल, लोककथांमध्ये पाहायला मिळेल. तो त्यांनी ठेवलेला होता इराणच्या पूर्वीच्या राजांनी सुद्धा, आणि तो त्या राजा पहिल्या सुद्धा होता. तर तो यांनी बदलला वगैरे वगैरे असं काहीतरी लोक म्हणतात. पण ते काही काय सांगतात, ते जुना ध्वज घेऊन लोक दिसत आहेत तुम्हाला त्या काही निदर्शनं वगैरे करणाऱ्या लोकांच्या मध्ये असं दिसतंय. असो, तर हे मी सगळं तुम्हाला का सांगितलं की अशा पद्धतीने हे सुरू झाल्यानंतर ट्रम्पने असा इशारा दिला की ते लोक जे आहेत ते शांततामय मार्गाने निदर्शनं करतात, त्यांच्यावरती जर काही अत्याचार झाले, गोळ्या झाडल्या, तर अमेरिका गप्प बसणार नाही. आणि त्याचबरोबर तिकडे इस्रायलने पण अशाच प्रकारचा पवित्रा घेतला. साहजिक आहे की या युद्धाला आता, या प्रकाराला आता ते अंतर्गत बंड न राहता एकीकडे इराण आणि दुसरीकडे हे देश, म्हणजे विशेषतः इस्रायल आणि अमेरिका, असं एक स्वरूप प्राप्त होते की काय, त्याच्यातून युद्धाची ठिणगी पडते की काय, आणि त्याचं रूपांतर महायुद्धाच्या आग्नीत होतं की काय, अशी एक शंका जगातल्या लोकांना भयचकित होऊन पडलेली आहे. मग त्याच्यामध्ये निषेध करणारे लोक सुद्धा आहेत अमेरिकेचा. म्हणजे व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये, म्हणजे जसं रशियाने केला, चीनने केला, तसं आता कदाचित होईल की काय, बाकीचे इस्लामिक राज्य काय पवित्रा घेतील, ही एक संपूर्ण जगाला भेडसावणारी चिंता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नक्कीच आपण जे काही गेले काही दिवस सांगतोय, म्हणजे इतिहासाच्या संदर्भात सांगतोय, एआयच्या संदर्भात सांगतोय, आणि दोन्ही माध्यमातून सांगतोय. साप्ताहिक सकाळमध्ये पण लेखांच्या माध्यमातून सांगतोय, लेखमालेच्या, आणि आत्ता आपल्या महाराष्ट्र मंथनमध्येही सांगतोय. मुद्दाम त्याच्यावरती एआय, त्याच्या अगोदर सत्ता संवादात सांगितलं, एआयच्या संदर्भात सांगतो आत्ता आपण. आणि या दोन्ही गोष्टींचा एकत्रितच विचार आपण करूयात ना. माझी नक्कीच तुम्हाला आव्हान असेल की जे लोक हे आपले पॉडकास्ट बघतात, त्यांनी साप्ताहिक सकाळमध्ये लेखमालाही वाचावी, आणि लेखमाला वाचणाऱ्या लोकांनी हेही पाहावं. म्हणजे त्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, हे मला आपल्याला मुद्दाम या संदर्भात सांगावंच लागतं. पण तो मुद्दा नाही आहे. मुख्य मुद्दा आता असा आहे की जगाची वाटचाल युद्ध थांबवण्याच्या दृष्टिकोनातून, शांततेच्या दृष्टिकोनातून पुढे निघायला पाहिजे, त्या रोखानं गेलं पाहिजे. कारण आत्ता जी शस्त्र आहेत लोकांच्याकडे, राष्ट्रांच्याकडे वेगवेगळ्या, ती भयानक आणि अत्यंत संवादक आहे, कॅटस्ट्रॉफिक आहे, महासंकटात टाकणार आहे जगाला. म्हणजे जग म्हणजे दोन युद्धमान राष्ट्रांना किंवा गटांना नव्हे, फक्त ज्यांचा संबंध नाही त्या युद्धाशी, अशा सुद्धा लोकांना, आणि एकूणच माणूस नावाच्या प्रजातीला तिचं अस्तित्व धोक्यात आणणारी आहेत. अगोदर ॲटॉमिक एनर्जी ज्याला म्हणतो आपण, अण्वस्त्र तर होतीच होती, आणि त्यांना आता कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळालेली आहे. अत्यंत वेगाने होणाऱ्या संवादाची, कम्युनिकेशनची जोड मिळालेली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. हेच मी सांगायचा प्रयत्न गेले 4-5 वर्ष करतोय वेगवेगळ्या माध्यमातून. 2022च्या जानेवारीमध्ये सकाळमध्ये विश्वाचे अर्थ लेखमाला सुरू झाली. तिचा सरळ सरळ रोख विश्वाचे अर्थ, म्हणजे आत्ताच्या विश्वाच्या संदर्भात जे काही घडतंय, जे काही संकट आहेत, भीतीचं चिंतेचं वातावरण आहे, त्या बाबतीत काय करायचं यासाठी ती मालिका होती. आणि ती पुढे जाते न जाते तोच 23 सालच्या ऑक्टोबरमध्ये आपण महाराष्ट्र मंथन सुरू केलं.
आणि हे आत्ता काय चालू आहे, त्या मालिकेला 5वं वर्ष झालं, या मालिकेला आपल्या 3रं वर्ष आहे. आणि तिथे आपल्याला हेच सांगायचं आहे. आणि ते सांगण्यासाठी आपल्याला काय कशाचा उपयोग होत होता आत्ता लेटेस्ट ते म्हणजे अलीकडच्या काळात हेनरी किसिंजर नावाच्या मुत्सद्द्याने जगात युद्ध थांबून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी काय केलं, तो मुद्दा होता. आणि मग त्यांनी त्यासाठी AI नावाच्या नव्या उपकरणाची सुद्धा, तंत्रज्ञानाची सुद्धा दखल घेतली आणि पुस्तकं लिहिली 2. पहिलं पुस्तक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एज ऑफ AI आणि दुसरं जेनेसिस. तर जेनेसिस लिहिल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये ते मृत्यू पावले. तर त्यांच्या दुसऱ्या काय म्हणतात त्याला पुण्यतिथीला म्हणूयात आपण, जी 25 साली ऑक्टोबरच्या काहीतरी 25च्या दरम्यान ती झाली असेल. तर त्यांचे या दोन्ही पुस्तकांच्या वेळचे जे सहकारी होते, जे अर्थात AI मधले प्रथितयश गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ आहेत, एरिक श्मिट, ज्यांनी गुगल सोडलं या काही विशिष्ट कारणामुळं, तर त्यांनी आठवण करताना म्हटलं. आणि तिथून आपण सुरुवात करूयात आजच्या माझ्या या वर्तमानातल्या संदर्भातल्या विवेचनाची, की दिस वीक मार्क्स 2 years सिन्स द डेथ ऑफ माय फ्रेंड अँड मेंटर हेनरी किसिंजर. जेनेसिस, our book about AI and humanity's future, was his final project. For much of his career, the former Secretary of State focused on preventing catastrophe from one dangerous technology, nuclear weapons. In his final years, he turned to another. अगोदर त्याने अण्वस्त्रांवरती कसं नियंत्रण ठेवता येईल हे पाहिलं 60-70च्या दरम्यान, आणि आत्ता शेवटी AI वरती कसं नियंत्रण ठेवता येईल यासाठी काही त्यांनी प्रयत्न केला, सैद्धांतिक आणि व्यावहारिक दोन्ही पातळ्यांच्या वरती. When we wrote Genesis alongside Greg Mundy, we felt fundamentally optimistic about AI's promise to reduce global inequality. इथे वी हा जो शब्द आहे श्मिटने वापरलेला, तो या दोघांपुरता मर्यादित आहे. म्हणजे कोण? नव्याने आलेला पार्टनर हा ग्रेग आणि स्वतः श्मिट, कारण या दोघांचाही संबंध कुठेतरी AIशी होता. मुंडी हे कॉम्प्युटर इंजिनियर वगैरे त्या टेक्नॉलॉजीचे मुख्य आहेत आणि त्या सायन्सचे ज्ञाते आहेत. आणि श्मिट हा परत याच्याशी संबंधित आला, AIशी संबंधित आला. म्हणून साहजिकपणे ते ऑप्टिमिस्टिक होते. वी फेल्ड फंडामेंटली, म्हणजे दिस टू, ऑप्टिमिस्टिक अबाउट AI's प्रॉमिस टू रिड्यूस ग्लोबल इनइक्वालिटी, ॲक्सेलरेट सायंटिफिक ब्रेक थ्रू अँड डेमॉन्स्ट्रेट ॲक्सेस टू नॉलेज. आय स्टील डू. मुंडीचं माहीत नाही, पण हे अजूनही आशावादी आहेत. बट हेनरी अंडरस्टूड दॅट, आता किसिंजरचे वेगळे पण बघा, ह्युमॅनिटीज मोस्ट पॉवरफुल क्रिएशन्स डिमांड द मोस्ट विजिलंट स्टीवॉर्डशिप. वी फोरसॉ that AI's great promise would come with grave risk, and the rapid technical progress since the fall of 2024 has made addressing those risks more urgent than ever. तर हेनरी गेल्यानंतर काय झालं 2024 नंतरचं, त्याच्याबद्दलही सांगतायत की ते आणखीन मला त्यांना धोकादायक वाटून राहिलेले असं ते सांगतायत. म्हणजे तो धोका किसिंजर असताना, म्हणजे जेनेसिस लिहिलं गेलं आणि प्रकाशित झालं त्यांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसात, त्यापेक्षा 2 वर्षात अधिक वाढलेलं आहे. आता ते 2 वर्ष झालेत, त्याला आता पुढे 6 महिने लोटलेले आहेत आणखी. आणि आत्ता आपण जे आहोत, आपल्या भोवतालचं ते जे वातावरण आहे युद्ध सदृश, किंवा आपण जणू काही युद्धाच्या उंबरठ्यावरती उभे आहोत असं. आणि त्याच्यात दुसरा एक मुद्दा कोणता आहे का, युद्ध होईल न होईल, नाही झालं तर उत्तमच आहे. पण अमेरिका ज्या पद्धतीने आज जगात राजकारण करते आहे त्याच्याबद्दल सुद्धा जगामध्ये चिंतेचं वातावरण आहे. ज्यांना जगामध्ये आत्तापर्यंत अमेरिकेने बजावलेल्या भूमिकेविषयी काही प्रमाणामध्ये आदर आहे आणि असला पाहिजे, म्हणजे पर्टिक्युलरली पहिल्यांदा नाझींच्या काय म्हणतात त्याला संकटापासून हिटलरच्या जगाला वाचवताना निर्णायक भूमिका ती शेवटी अमेरिकेची ठरलेली आहे, विसरता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, रशियाच्या चीनच्या माध्यमातून एक जगामध्ये जे कम्युनिझमचं वातावरण येऊ घातलं होतं, तिथे सुद्धा अमेरिकेने एक भूमिका घेतल्यामुळं त्यापासून एक इतिहास थांबला त्याच्यापासून, त्या प्रक्रियेपासून. आणि ती काही फार स्वागतार्ह होती असं आत्ता निदान इतिहास पाहताना. आणि त्या 2 देशांमध्ये विशेषतः जे काही घडत गेलं, भले काही लोक म्हणतात की ती त्यांची अपरिहार्य होती,
अपरिहार्यता होती, ते सगळ्या बाजूने एनसर्कल झाले होते, ते काय करणार दुसरे, त्यांची भूमिका हेतू खूप शुद्ध होता वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की इतकी सवलत आपण नाही देऊ शकत. जे दिसतंय आपल्याला स्टॅलिननी जे अत्याचार केले वगैरे वगैरे, हे मार्क्सला अभिप्रेत असलेल्या गोष्टी नव्हत्या, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला फरकच करावा लागतो की मार्क्सला अभिप्रेत असलेलं साम्यवाद्यांचं राज्य आणि हे प्रत्यक्षात अस्तित्वात आलेलं, याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. आणि तो फरक इतका नक्कीच आहे की जेणेकरून ह्या आत्ताच्या राज्याबद्दल आपल्याला फारशी आस्था असायचं कारण नाही. हे मला अत्यंत नम्रपणाने सांगावंसं वाटतं, पण तो वेगळा मुद्दा आहे. तर अमेरिकेबद्दल त्या दोन कारणांसाठी नक्कीच आदर आहे आणि तशा प्रकारचा त्यांची भूमिका भविष्यातही असावी असंही बऱ्याच जणांना वाटतं. गोष्ट अशी आहे की स्वतः हेनरी किसिंजर यांचं मत त्यापेक्षा थोडं वेगळं आहे. मग त्यांनी एक गोष्ट गृहीत धरलेली आहे की तोपर्यंत आता मध्ये जो एक म्हणजे अगोदर रशिया आणि अमेरिका यांच्या दोघांच्या मधला द्विध्रुवीय अशी एक व्यवस्था होती. पुढे ती नको होती लोकांना, त्या विशेषतः त्यांच्याच सर्कलमधल्या लोकांना. म्हणून तर सगळ्या राष्ट्रांनी कम्युनिस्ट राष्ट्र जी होती किंवा अंकित होती रशियाच्या, त्यांनी रशियाच्या पतनानंतर ताबडतोब भूमिका घेतली कम्युनिझम त्याग करण्याची. ती चीनने आधीच घेतलेली होती. म्हणजे ती द्विध्रुवीय आपण नाईलाज म्हणून जरी मान्य केली व्यवस्था तरी ती योग्य नव्हती, पण ठीक आहे होती. नंतर आता असं वाटायला लागलं की सगळ्यांनी लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा ही मूल्य स्वीकारली, आता हीच भांडवलशाहीची सगळीकडे व्यवस्था येईल. पण तसं झालं नाही. चीनचा उदय झाला. आता तो मुद्दा आहे. आणि इथंही आशिया खंडातली राष्ट्र त्यांचा उदय व्हायला लागला. हळूहळू त्यांचीही पावलं पडायला लागली. त्याच्यामध्ये भारताचा सुद्धा उल्लेख किसिंजरनं त्याच्या मधल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचं पुस्तक म्हणूनच बघावं लागतं. ते पुस्तक म्हणजे एक मिनिट, त्या पुस्तकाचं नाव अलीकडच्या काळात आपण वाचलं, एक ते डिप्लोमसी आधी आणलेलं आणि आत्ता कोणतं सांगतो की जे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचं नाव वर्ल्ड ऑर्डर. तर वर्ल्ड ऑर्डर मधली भूमिका थोडी वेगळी आहे किसिंजरची, की तो मान्य करतो की जगाला लीड केलं पाहिजे अमेरिकेनेच, पण ते या पद्धतीने नक्कीच नाही. म्हणजे किसिंजर जर आज असते तर त्यांना ट्रम्पची पद्धत नक्कीच आवडली नसती. ती दादागिरी करून नव्हे, लक्षात घ्या. त्याच्या पाठीमागं एक वैचारिक अधिष्ठान असलं पाहिजे, कन्व्हिन्सिंग पॉवर असली पाहिजे त्या सगळ्या भूमिकेच्या मागची, असं त्यांना वाटतंय. आणि मग फॉर दॅट पर्पज ते काय करतात माहिती का, की ही एक व्यापक जर व्यवस्था घेतली तर त्या व्यवस्थेमध्ये शांतता नांदली पाहिजे, युद्ध नाही व्हायला पाहिजे. मग ही जबाबदारी कोणाची, तर त्या दोन सत्तांची आहे, एक अमेरिका आणि चीन. कारण त्या आत्ता एआयच्या महासत्ता झालेल्या आहेत, हे त्यांनी ओळखलेलं आहे. आणि आर्थिक बाबतीत सुद्धा चीनने आता बरोबरी केली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर केलेलीच आहे. अण्वस्त्रही त्याच्याकडे आहेत, लोकसंख्या भरपूर आहे. मग अशा अवस्थेमध्ये त्या दोघांनी, आणि तो मुद्दा असा परत मला महत्वाचा वाटतो की आता उदाहरणार्थ भारतही आता एक सत्ता उभगतोय, याची नोंद घेतली किसिंजरनी त्या पुस्तकामध्ये. आणि ते असं म्हणतायत की आता त्या त्या राष्ट्रांना काही एक त्यांचं क्षेत्र प्रभावाचं आपण मान्य केलं पाहिजे आहे म्हणून. फक्त या सगळ्या व्यवस्थेची जेव्हा वेळ येते, तिच्या सुरक्षिततेची, तिच्या शांततेची, तेव्हा या दोघांनी आलं पाहिजे एकत्र. जसं त्या काळामध्ये रशिया आणि अमेरिका येत होते आणि एक होण्यामध्ये किसिंजरचा एक महत्वाचा रोल होता. म्हणजे ही अशी एक व्यवस्था जी अशी रिजिड असणं कामा नये, त्याच्यामध्ये एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी पाहिजे की जिचं अंतिम ध्येय युद्ध टाळलं पाहिजे आणि मानवतेला धोका होता कामा नये, अशा भूमिकेपर्यंत ते आलेले आहेत. म्हणून त्यांचं महत्त्व इथे आत्ता आपल्याला वाटतं. आणि ते नेमकं अधोरेखित या 2 वर्षानंतर जी श्रद्धांजली वाहिली श्मिटनी, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की किसिंजर अंडरस्टूड दी स्टेक्स, म्हणजे आता जे काही चाललेलं आहे, म्हणजे कुठली स्टेक्स, दी कंट्रोल प्रॉब्लेम एक्सटेंड्स बियॉन्ड प्युअरली एक्झिस्टेन्शियल थ्रेट्स टू ह्युमॅनिटी. टू, as powerful systems proliferate across society, they can unravel our social fabric in more gradual but destructive ways. हे काय होऊ शकतं कृत्रिम बुद्धिमत्तेच्यामुळं, इंटरनेटच्या त्या सगळ्या प्रभावामुळं, प्रसारामुळं, कशा प्रकारच्या बातम्या, कशा प्रकारचं चारित्र्यहनन, कशा प्रकारचं सगळं जे काही दिसतंय हे बघतो आपण. अशा प्रकारची एक क्रांती मध्य पूर्वेच्या त्या देशात झालेली आहे.
लक्षात घ्या. फुलांच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे तिचं सरकार बदललं. हे कशामुळे होऊ शकलं? ह्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे होऊ शकलं. त्याचा रेफरन्स ते देत आहेत जणू काही. आणि सामाजिक वीण जी आहे ती विस्कळीत होऊ शकते. फेक ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारच्या गोष्टी पुढे प्रचारात येऊ शकतात. लोकांच्या भावनांना आवाहन केलं जाऊ शकतं. विचार करण्याची शक्ती मारली जाऊ शकते. हे आपोआपही होऊ शकतं. आणि ह्या अशा राष्ट्रांकडे जर ते मिळालं, त्यांच्या हातात ते हत्यार, तर ते करणारच परत. याची वॉर्निंग हे देत आहेत. आता आज सुद्धा आपण बघतो की नाही, मला हा महत्वाचा मुद्दा वाटतो की हे हत्यार किती महत्वाचं आहे की इराणमध्ये जे काही घडतंय त्याच्यामध्ये या सगळ्या सामाजिक माध्यमांचा फार महत्वाचा वापर केला जातोय. इंटरनेटचा वापर केला जातोय. आणि म्हणून इराणने त्याच्यावरती ते ब्लॉक करून टाकलं, ते ठप्प केलं सगळा व्यवहार. अशा वेळेला तिकडनं एलॉन मस्क आलाय, ही कालचीच गोष्ट आहे. काय की माझं जे ते काय स्टारलिंक नावाचं आहे, त्याच्याकडे ते स्पेस एक्स आहे ना, नवीन त्यांनी तयार केलेली ती कंपनी वगैरे, आणि इंटरनेटसाठी आहे, ते मी तुम्हाला फुकट देतो, असं इराणच्या लोकांना त्यांनी सांगितलंय. म्हणजे मुद्दा काय आला की ते युद्धाचं, अशांततेचं, संघर्षाचं सुद्धा एक साधन बनलेलं आहे. तर ह्याची चाहूल लागलेली आहे खुद्द किसिंजरला. म्हणून त्यांनी ते सांगितलं या ठिकाणी, ज्याचा उल्लेख आता श्मिट करतायत. रॅपिडली ॲडव्हान्सिंग एआय सिस्टीम्स विल फ्युएल लेबर डिस्ट्रक्शन्स अँड एक्झॅक्टबरेट इको चेंबर्स दॅट डिस्टॅबिलाइज आवर सोसायटी, टू नेम अ फ्यू. हा सामाजिक परिणाम आहे. आणि राजकीय परिणाम जो युद्धाच्यापर्यंत जाऊ शकतो, ते तर बघतोच आहोत आपण आत्ता या घटकेला. म्हणून मला गरज वाटली आता या ठिकाणी काही आपल्याला सांगायची. किसिंजर अंडरस्टूड दी टास्क, दी स्टेक्स मधलं आहे ते. किसिंजर अंडरस्टूड दी स्टेक्स इन हिज फायनल इयर्स. हे टेस्टामेंट शेवटचं काय म्हणतात ते, ही एक्सप्रेस दॅट रॅपिड ॲडव्हान्समेंट ऑफ AI could be as consequential as the advent of nuclear weapons. लक्षात घ्या, हे याचा परिणाम, याचा प्रभाव म्हणजे अर्थात या ठिकाणी त्यांना आत्ता दुष्परिणामच अभिप्रेत आहे. चांगले परिणाम ते वेगळे. तर ते अणुशक्तीच्या मधनं निष्पन्न होणाऱ्या हत्यारांची बरोबरी करू शकतात प्रभावाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अत्यंत, मी परत शब्द वापरतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. का? बट इव्हन लेस प्रिडिक्टेबल. हे बघा, अणुशक्तीचा काय धोका आहे हे सगळ्यांना माहिती होतं. क्वांटिटेटिव्हली मोजमाप करता येत होतं की किती क्षमतेच्या अनुभवामुळे किती नुकसान होईल सगळ्या याच्यामध्ये. तसं एआयचं नाही. एआयमुळे काय होऊ शकेल याची अजून कोणालाही कल्पना आलेली नाही. हे लक्षात घ्या. आत्ता आपण सगळेच अंधारात चाचपडतोय आपण, म्हणजे सगळं ट्रायल अँड एरर बेसवरती चाललंय. आणि एवढी मोठी रिस्क, एवढा मोठा धोका आपण नाही पत्करू शकत ट्रायल अँड एररनी, हे सांगून गेले हेनरी किसिंजर. आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी करत आहेत श्मिट. हे या ठिकाणी मला सांगायचंय. म्हणून आज जर खरा महत्वाचा प्रॉब्लेम कोणता असेल, लेट मी टेल यू. आणि ते मी एका शेअराच्या माध्यमातून सांगतोय. तो हा माझा लेटेस्ट शेअर आहे, पण मला असं वाटतं की तो चपखल आहे. त्याच्यात मी असं म्हणतोय की जिहाद करना होगा अब अकबर. मोठं जिहाद केलं पाहिजे. आणि यानं जे केलं युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले दोन सत्तांच्या मधले किसिंजरनी, त्यासाठी काही लोकांनी क्रुसेड शब्द वापरलेला आहे. म्हणजे क्रुसेड म्हणजे एक प्रकारे ख्रिस्ती परंपरेमधला जिहादच आहे. तर जिहाद करना होगा अब अकबर. अकबर म्हणजे मोठा. दोन प्रकार आहेत जिहादचे, एक लहान, त्याला अशगर म्हणतात, आणि एक मोठा म्हणजे महाजिहाद असं म्हणत आपण करायला पाहिजे. कशासाठी? कोणाच्या विरोधामध्ये नाही, कुठल्याही राष्ट्राच्या विरोधात नाही, तर जिहाद करना होगा अब अकबर, जंग के खिलाफ. युद्धाच्या विरुद्धच जिहाद केला पाहिजे युद्ध थांबवण्यासाठी. फैसला कुन, कसा? निर्णायक करायला पाहिजे ते तो जिहाद. और जीतना भी होगा. ही ओळ परत वाचतो. जिहाद करना होगा अब अकबर, जंग के खिलाफ, फैसला कुन, और जीतना भी होगा. आणि तो जिंकला पाहिजे, निर्णायकपणे जिंकला पाहिजे, युद्धाच्या विरुद्धचं युद्ध. जो हथियार
जो हथियार दस्तयाब हो जहां भी, जे हथियार जिथं मिळेल तिथेही उपलब्ध होईल, इस्तेमाल करना होगा. त्या जिहादमध्ये कुठलं हत्यार वापरलं पाहिजे, आपण जिथून जे मिळेल त्याचा वापर करायला पाहिजे. जो हथियार दस्तयाब होगा जहां भी, इस्तेमाल करना होगा, बुद्ध से, गांधी से या किसिंजर से. मग ते हत्यार आपल्याला बुद्धाने दिलेला असो किंवा गांधींनी, कदाचित ते अहिंसेचा हत्यार असेल, किंवा अलीकडच्या काळात किसिंजरने दिलेला असेल. आता हे मी मुद्दाम का एकत्र केले की आपल्याला फार इमर्जन्सी आहे, थांबायला वेळ नाहीये की मी बुद्धाच्याच मार्गाने जाईन, मी गांधींच्याच मार्गाने जाईन. नाही, जिथे आवश्यक असेल तिथं. आणि किसिंजरचा काय मार्ग होता? किसिंजर वेगळ्या पद्धतीने सांगत होते की बाबा तुम्हाला लहान लहान युद्ध जर करायचे असतील तर ठीक आहे, करा बाबा, कारण काही वेळेला राष्ट्रांना तो स्टेक येतोच, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे अणुयुद्ध होतं कामा नये. त्या तपशिलात मी जाणारच आहे नंतर आपल्या नेहमीच्या मालिकेमध्ये, आळंदी ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये. पण हे मला तुम्हाला सांगायचं आहे, त्याचे एक वेगळे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे जेव्हा अशा प्रकारचे प्रयत्न करत होता किसिंजर, म्हणजे अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांना एकत्र आणून त्यांच्यात चर्चा घडवून, विशेषतः अमेरिका आणि रशिया या महासत्तांच्या मधल्या करत होता, त्याच वेळेला तिकडे दुसरे प्रयत्न सुरू झाले होते की युद्धच नको. आणि त्यासाठी आईन्स्टाईन आणि रसेल यांनी एकत्र येऊन, काही शास्त्रज्ञ काही तत्वज्ञ, एक जाहीरनामा काढला होता. त्या संबंधी आपल्याला खूप सांगायचं आहे. युद्धच नको ही एक आयडियल पोझिशन झाली ना, पण असं प्रत्यक्षात होत नाही. ते त्यांना त्यांचे प्रयत्न करू देत, ते उत्तम, ते झाले चांगले तर आपल्याला आनंदच आहे ना. पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आपल्याला कधी कधी युद्ध थांबवण्यासाठी सुद्धा युद्ध करावं लागतं, किंवा मोठं युद्ध थांबवण्यासाठी लहान युद्ध करावं लागतं. हा माणसाच्या व्यवहारातला मुद्दा. इथे जास्त आदर्शवादी भाऊक भूमिका घेऊन चालणार नाही, हे आपल्याला सांगायला पाहिजे. आणि ते नेमकं काम किसिंजरने केलंय. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला शस्त्रास्त्र कुठलीही असू द्यात, कुणाकडे नाही असू द्यात, पण ती घ्या आणि युद्धाच्या विरुद्ध एक जिहाद करा. जिहाद करना होगा अब अकबर, जंग के खिलाफ, फैसला कुन, और जितना भी होगा, जो हथियार दस्तयाब हो जहां भी, इस्तेमाल करना होगा, बुद्ध से, गांधी से या किसिंजर से. आणि हे जे आत्ता मी तुम्हाला सांगतोय हे एका वेगळ्या सोर्समधलं आहे. आणि तो सोर्स कोणता? तर किसिंजरचा दुसरा सहकारी, ज्यानं किसिंजरची हार्वर्ड विद्यापीठामध्ये जागा घेतली. आणि किसिंजरप्रमाणेच त्यांनीही काही प्रमाणामध्ये राष्ट्राचा सल्लागार, विशेषतः सिक्युरिटीच्या संदर्भातला वगैरे अशी भूमिका बजावली. राजकीय लेखन केलं. अमेरिका आणि चीन यांनी युद्ध केलंच पाहिजे का, अशा पद्धतीचा एक त्याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे, डेस्टाईन फॉर वॉर. त्याचं एक महत्त्वाचं कार्य आहे आणि त्याचं कार्य किसिंजरला पूरक आहे. म्हणून जेनेसिस पुस्तक जेव्हा लिहिणं चाललं होतं किसिंजर आणि ह्या दोन इतर लोकांचं, त्याच वेळेला शी जिनपिंग अमेरिकेमध्ये आले आणि त्यावेळेला बायडन राष्ट्राध्यक्ष होते. तर या दोघांनी एक भूमिका घेतली, कुणी किसिंजर आणि ग्रॅहम ॲलिसननी. आवाहन केलं त्यांना एक पेपर लिहून की कशा पद्धतीने हे आपण पाथवे टू कंट्रोल या सगळ्या AI वगैरे नव्या हत्यारांना, नव्या तंत्रज्ञानाला. तर ते फार महत्वाचं होतं. आणि आवाहन केले की तुम्ही दोघं भेटा, परस्पर चर्चा करा, तर फायदा घ्या. ते आलेत ते, आणि खरोखर ते भेटले. त्यातनं काय निष्पन्न झालं चर्चात वगैरे तो पुढचा मुद्दा, आपण त्याच्याबद्दलही चर्चा होईल आपली. पण हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याचा रेफरन्स त्यांनी दिला आहे आत्ता या 24 सालच्या त्यांच्या 2 वर्षानंतरच्या श्रद्धांजलीमध्ये. ग्रॅहम ॲलिसननी. आणि एक बरं मला महत्वाचं, ती श्रद्धांजली नाही, ते दुसरे आहे. ते काय माहिती का, की एक अस्पेन नावाचा एक ग्रुप आहे, सल्ला देणारा या सगळ्या राष्ट्रांना वगैरे, संरक्षण विषयक वगैरे वगैरे. तर त्यांनी जुलै 2024 मध्ये एक वर्कशॉप घेतलं होतं 7-8 दिवसांचं, ज्याच्यामध्ये ॲलिसन होते. आणि ॲलिसननी एक मोठं प्रेझेंटेशन वगैरे केलं, ते प्रकाशित नंतर झालं. तर त्याचबरोबर त्याने एक छोटा निबंधही प्रकाशित केला, दी नॅशनल इनसिक्युरिटी ऑफ AI, हे त्याचं नाव आहे. पावर का, सिक्युरिटी शब्द वापरला नाही त्यांनी,
ती परिषद वगैरे त्याच्यामध्ये चर्चा झाली सिक्युरिटीची, पण हे तो छापताना जेव्हा प्रसिद्ध करताना म्हणतोय इनसिक्युरिटी. आणि त्यातलं त्याचं एक विधान मला अत्यंत महत्वाचं वाटतं आजच्या संदर्भामध्ये. आणि काही काही लोक कसे प्रॉफिटिक बोलतात बघा. निवडणुका तोंडावरती आहेत. 2024च्या ऑक्टोबरमधली ही गोष्ट आहे. हे जेव्हा आस्पेनचा कार्यक्रम चालला होता तेव्हा, आणि तेव्हा प्रचाराचं वारं कोण उभं राहणार, आणि निश्चितपणे ट्रम्प उभे राहणार होते त्यांच्या त्या रिपब्लिक पक्षाच्या वतीनं. आणि कदाचित ते होऊ शकतात पुढचं अध्यक्ष, म्हणजे त्यांची दुसरी टर्म आता होऊ शकते प्रेसिडेन्सीची, असं एक चित्र उभं राहिलं होतं. त्याचा रेफरन्स देऊन ग्रॅहम अलिसन काय म्हणतात बघा. अगेन दिस इज अ फ्रॅजिल अचिव्हमेंट. इराण स्टँड्स ऑन द थ्रेशहोल्ड ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. बघा बघा, आत्ता जे काही चाललेलं आहे त्या संभाव्य युद्धामध्ये इराण हा एक संभाव्य घटक आहे. आणि त्याचं वर्णन करताना ते सांगतायत ॲलिसन 2 वर्ष झालेली नाही त्या गोष्टीला अजून. काय सांगतायत, 1.5 वर्ष झाली असतील फार तर, 2 नाही झालेली. म्हणजे की इराण स्टँड्स ऑन द थ्रेशहोल्ड ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. 2 kinds of South Koreans now favor acquiring their own nuclear arsenal to protect themselves against North Korea's growing nuclear arsenal. ते पण आता उत्सुक आहेत या झालेलं युद्ध तर त्याच्यात उतरायला. धमकी दिलेली आहे उत्तर कोरियाच्या, तो जो प्रसिद्ध आहे त्यांचा किंग जोम का काय त्याला म्हणतात तो. आणि पुढचा मुद्दा आणखीन आहे, कॉन्टेम्प्लेटिंग द पॉसिबिलिटी ऑफ सेकंड ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन. फार महत्वाचं आहे. कॉन्टेम्प्लेटिंग दी पॉसिबिलिटी, कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये डिसेंबरमध्ये झाली ती, आणि जानेवारीत ट्रम्प आलेले आहेत 25च्या. काय कॉन्टेम्प्लेट करतायत, पॉसिबिलिटी ऑफ सेकंड ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन, दुसऱ्या वेळेला ते येऊ शकतात. मग काय होईल, दॅट माइट नॉट एम्ब्रेस नाटोज आर्टिकल 5 कमिटमेंट टू डिफेंड युरोप अगेन्स्ट रशियन ॲग्रेशन. की नाटोचा जो करार झाला होता आणि ज्या करारानुसार अमेरिकेने युरोपमधल्या राष्ट्रांच्या संरक्षणाची, विशेषतः सोव्हिएट रशियाच्या हल्ल्यापासूनच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती, तो नाटोचा करार, विशेषतः त्यातलं 5वं कलम कदाचित हे पाळणार नाहीत. हे बरोबर अंदाज येतोय त्यांना, ॲलिसनना. आत्ता तीच पोझिशन आहे. यांनी जी धमकी दिली डेन्मार्कला की तुमचं ग्रीनलँड आम्हाला द्या, विकत द्या, नाहीतर जी गत कदाचित, आता हे अजून डायरेक्ट म्हटलेलं नाही तसे, पण त्याचं इम्प्लिकेशन होतं ना, व्हेनेझुएलाचं अध्यक्षाचं जे झालं ते यांचं होऊ शकतं. आणि त्यांच्या या भूमिकेचा निषेध करणारे युरोपियन राष्ट्र जे नाटोचा भाग आहेत पुढे आले आहेत, ओपनली पुढे आले आहेत. म्हणजे आता तो मुद्दा आला. तर यांचं काय म्हणणं आहे की नाटोमध्ये आम्ही युरोपियन राष्ट्रांचं संरक्षण करायचं आणि ते फुकट करायचं, की फुकट फौजदारी नको आम्हाला, आता त्यांचं त्यांनी करावं. आता कुठे राहिलेलं आहे रशियाचं काय म्हणत त्याला धोका वगैरे, तर ती त्याची भूमिका वेगळी आहे आर्थिक स्तरावरची. त्यांना त्या तपशिलात मी आत्ता जात नाही, पण हे मला तुम्हाला पुढे सांगायचं आहे. काय म्हणतायत ते की की या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आहे. कुठे गेलं, हां, the second Trump administration that might not embrace NATO's Article 5 commitment to defend Europe against Russian aggression. Europeans are beginning to discuss the possibility of a European or even German nuclear deterrent. रशियाला का शह देऊ शकतो अमेरिका अजून सुद्धा, कारण अमेरिका ही रशियाच्या इतकीच अण्वस्त्र सज्ज आहे. युरोपमधली राष्ट्र तितकी नाहीत, म्हणजे भले इंग्लंडकडे असेल तो अणुबॉम्ब, दॅट अपार्ट, पण आता अमेरिकेने जर अशा पद्धतीने हात झटकले तर नाटोच्या राष्ट्रांना पर्याय राहणार नाही. मग असं जर असेल, मग ते म्हणतील की मग असं जर असेल तर आपण प्रत्येक वेळेला अमेरिकेच्या प्रत्येक भूमिकेशी मिळतं जुळतं घेतलं पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे, युनोज वगैरे का म्हणून करायचा. म्हणून आता काही लोक म्हणतायत की ह्या बाबतीत आम्ही तुमच्या बरोबर नाही, तुम्ही जर या पद्धतीने करणार असाल या गोष्टी, तर ही भूमिका आज मी तिला मित्रांनो अमेरिकेची वगैरे वगैरे आहे. म्हणजे आता शेवटचा एक मुद्दा मी सांगणार आहे तुम्हाला, आणि तो काही कमी महत्वाचा नाही.
जी गोष्ट अमेरिकेने गेले कित्येक वर्ष विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर केली, जिला ट्रम्पच्या किसिंजरच्या भाषेमध्ये वर्ल्ड ऑर्डर असं म्हटलं गेलं. पॅक्स अमेरिका हा शब्द आला की अमेरिकेच्यामुळे एक शांतता निर्माण झाली. भले रशिया प्रतिस्पर्धी होता, पण परत दोघांच्यात पुढाकार घेतलेला आहे तो अमेरिकेने घेतलेला, रशियाने घेतलेला नाही, लक्षात घ्या. आणि समोर दे आदर, रशियाला अणुयुद्धापासून रोखण्यामध्ये अमेरिका यशस्वी झालेली आहे. हा अमेरिकेचा रोल आहे. आता अशा अवस्थेमध्ये आज मितीला जर अमेरिकेची व्यवस्था जर तुम्ही पाहिली, विशेषतः आर्थिक व्यवस्था, विशेषतः मी बाकी तपशिलात जात नाही, परंतु एका मला माणसाचा रेफरन्स घ्यायचा आहे, तो पत्रकार मुळातला, आणि त्यानं खूप चांगल्या गोष्टी वगैरे म्हणजे कॉलम चालवलेले होते वेगवेगळ्या याच्यामध्ये. त्याचं नाव स्टाईन, त्याचं नाव मार्क स्टाईन, आणि त्याची 2 पुस्तकं आहेत. अमेरिका अलोन हे पहिलं पुस्तक, आणि दुसरं आफ्टर अमेरिका. मी त्या पुस्तकांच्याबद्दल फार नाही बोलणार, पण आफ्टर अमेरिका हे जे त्यांनी लिहिलंय ना पुस्तक, त्याच्यात एक फार महत्वाचा मुद्दा आहे. तो महत्वाचा मुद्दा काय माहिती का, की आत्ताची जी व्यवस्था आहे ती अमेरिकेचं प्रभुत्व असलेली, आणि म्हणून काही प्रमाणात तिच्यात व्यवस्था आहे, शांतता आहे. म्हणजे भले अमेरिकेने काही युद्ध केली ते गृहीत धरून सुद्धा बाय अँड लार्ज असा तो मुद्दा आहे. आता अमेरिकेने हे परत किसिंजरच्या माध्यमातून मी म्हणेन की उदयाला येणाऱ्या महासत्तांची दखल घेऊन त्यांना त्या प्रमाणात जरी क्षेत्र दिलं नाही तर काय होईल, तर अमेरिकेची जी हे आहे सद्दी ती संपून जाईल आपोआप. हे घडणार. चीन पुढे येतोच आहे, त्याची ती इच्छा आहेच जागा घेण्याची. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर जी पोकळी निर्माण होईल ती पोकळी कोणालाही भरून काढता येणार नाही चीन सकट, असं या स्टाईनचं मत आहे, मार्क स्टाईनचं. आणि म्हणून त्याने एक इशारा दिलेला आहे, तो मी सांगतो. आणि आता मग हे सगळं सांगितल्यानंतर काय करू शकतो आपण पुढे, याचा विचार सगळ्या जाणकार अभ्यासकांनी करायला पाहिजे असं मी म्हणेन. तो म्हणतो, देयर विल बी नो न्यू वर्ल्ड ऑर्डर. किसिंजर आशावादी आहेत की असे कोणीतरी स्टेट्समन येतील, मुत्सद्दी येतील, आणि जे नवीन एक वर्ल्ड ऑर्डर, आणि तसं व्हावं म्हणून जिनपिंग आणि यांनी एकत्र यावं, चर्चा करावी अध्यक्ष याची, असं वाटत होतं किसिंजरला. पण हा स्टाईन त्या बाबतीमध्ये आशावादी नाही. तो काय म्हणतो, देयर विल बी नो न्यू वर्ल्ड ऑर्डर, ओनली अ वर्ल्ड विदाउट ऑर्डर. लुक ॲट इन विच pipsqueak failed states go nuclear while the planet's wealthiest nations are unable to defend their borders and are forced to adjust to post-American era as they can. पोस्ट-अमेरिकन एरा हा chaotic असेल, आणि त्याच्यामध्ये एक संपूर्ण जगाची घडी इतकी बिघडलेली असेल की तिथे आता ती बसणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या रिस्क, की ज्या रिस्कमुळं, ज्या धोक्यांमुळं अमेरिकेची आहे ती पत खाली येईल, तो धोका ट्रम्पने घेऊ नये असं जागतिक दृष्टिकोनातून मला वाटतं. शेवटी जगाला एक व्यवस्था पाहिजे. आता जो कोणी व्यवस्था देईल तो त्याच्या स्वतःचं तळे राखेल, तो पाणी चाकील, हे गृहीत आहे. हा माणसाचा स्वभावाचा भाग आहे. काही प्रमाणात, एका विशिष्ट प्रमाणात ते इतरांनी मान्य केलं पाहिजे. व्यवहार सांगतो मी, म्हणजे किसिंजरला अनुसरून कदाचित मार्क्सला, कदाचित गांधींना, कदाचित बुद्धाला नसेल मान्य, आपण असं गृहीत धरूया. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष ग्राउंड ज्याला म्हणतो आपण, जमिनीवरती येतो, तेव्हा हा व्यवहार आपल्याला मान्य करावा लागतो. तेव्हा हे सगळं गृहीत धरलं पाहिजे. म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आत्ताच्या आज मितीच्या, मी आज जेव्हा हे करतोय, मी संपवतोय आत्ता हे, तेव्हा 11:15 वाजलेले आहेत. 12 वाजेपर्यंत काय होईल, 1 वाजेपर्यंत काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापर्यंत हा जेव्हा व्हिडिओ पोहोचेल तेव्हा मला माहीत नाही काय होत झालेली असेल परिस्थिती निवडली, आपोआप काहीतरी कॉम्प्रोमाइज झालं तर आनंदच आहे, नाही झालं तर अत्यंत गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागणार आहे. फक्त इराणला किंवा फक्त नाटोच्या राष्ट्रांना, फक्त व्हेनेझुएलाला असं नाही, ते सगळ्या जगाच्यावरती याचे परिणाम होणार आहेत. म्हणजे आज झाले नाही तरी उद्या होणार आहेत. तेव्हा आपल्याला आज मितीला काही ना काही करून, हे जे लोक सांगतायत, किसिंजर, श्मिट, आत्ता हे एलिसन, त्यांची दखल घेऊन पुढील वाटचाल
राजकीय क्षेत्रामध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि अणुशक्तीच्या क्षेत्रामध्ये करावे लागेल. हे सगळ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि एवढं सांगून आपणाला धन्यवाद देऊन असं अचानक आल्याबद्दल काय म्हणत त्याला, मला असं वाटतं की मी माझं कर्तव्य केलं ते आपण समजून घ्याल अशी आशा करून थांबतो. धन्यवाद.